प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगतो की आम्ही 2010 दरम्यान आमच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे बसलेला असताना आमच्या 5-6 लोकांपैकी एकाने हिंमत केली आणि बोलला, साहेब आम्ही कलेक्टर रँकचे आहोत, तुम्ही आम्हाला गाढव मूर्ख नालायक म्हणता. त्यावर ते अधिकारी जोराने चिडले आणि म्हणाले की काय तुला तुझा शिपाई किंवा क्लार्क तुझी बायको तुला गाढव का नालायक म्हणणार काय? मी मोठा आहे, माझं म्हणण्याचा हक्क आहे. जनता जनार्दन ही सर्वश्रेष्ठ आहे आणि पुढील गोष्टी सांगण्यापूर्वी ज्यामध्ये आज समाजाची आपण कोणत्याच प्रकारे काळजी घेत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टी सांगत नाही त्याकडे मी लक्ष वेधणार आहोत. आणि या लेखामध्ये मी नाव आणि शहर बदलून जालन्याची प्रज्ञा पाटील, त्यानंतर भरत सोलंकी यांची मिसेस हेमांगी सोलंकी, नागपूरची पॅरामेडिकल मॅडम आणि नाशिकच्या हेमांगी पाटील मॅडम या गोष्टींच्याकडे आणि ब्युटी पार्लरकडे सुद्धा लक्ष वेधणार आहोत. ज्याला साथ देणार आहेत अनिल सूर्यवंशी, तहसीलदार औरंगाबाद असो. तर आपण पाहूया की नाव आणि शहर बदलून मी म्हटलं की जालन्याची प्रज्ञा पाटील, तर ही आता मग पुरुषांना तेवढं माहीत नसतं पण PCOD म्हणजे हा एक तरुण मुलींमधला एक कायम समस्या आहे की मासिक पाळी वेळेवर न येणं, एकतर ती लेट येणं किंवा उशिरा येणं. तर ह्या प्रज्ञा पाटील म्हणतात की त्यांना 6 महिने मासिक पाळी येत नव्हती आणि गोळ्या घेतल्या की 8 दिवसात पाळी यायची. मग ते 1 महिन्यानं आणण्यासाठी पुन्हा 3ऱ्या गोळ्या आणि त्यांना सायकॅट्रीचा त्रास एवढा सुरू झाला की त्यांना इलेक्ट्रिकचे शॉक द्यायचे. आणि त्यांचा सायन्स विषय होता, त्यावर्षी त्या नापास झाल्यात आणि त्यांची निर्णय शक्ती एवढी क्षीण झाली की हिरवी साडी घालू की निळी साडी घालू हे सुद्धा त्या तासनतास विचार करत बसत. तर अशी मॅडम सांगते की मी आत्महत्येचा विचार केला. माझ्याकडे 3 बॉक्स होते, एक सायकॅट्री, एक मासिक पाळी नियमित येण्याचा, एक मासिक पाळी म्हणजे 6 महिन्याची 8 दिवसाची तो डब्बा. तर ह्या विद्येमध्ये आल्यात त्यांनी सायन्स विषय बदलून आर्ट विषय घेतला. त्यांची मासिक पाळी नियमित सुरू झाली आणि कॉलेजमध्ये त्या सर्व टॉपवर पास झाल्यात. तर हा या विद्येचा चमत्कार तुमच्या नजरेस आणत आहोत. हेमांगी सोलंकी आणि त्यांचे मिस्टर भरत सोलंकी, ही क्लिप मी तुम्हाला दिलेली आहे. भरत सोलंकीची पाठ 4 ठिकाणी तुटलेली असतं, डावा हात लुळा असतो, 5 वेळा त्यांची एंडोस्कोपी केलेली असतं आणि ते कुठल्याच विद्येवर महिन्यातनं 20 दिवस ॲडमिट असतात आणि त्यांना कुठल्याच विद्येवर विश्वास बसत नाही. तर जेव्हा ते नाईलाज असतो या विद्येला अप्रोच होतात आणि 3ऱ्याच दिवसापासून त्यांच्या जीवनात चमत्कार सुरू होतात. तर त्यांची मिसेस, तिथं तर मी प्रोफाईल फोटोज तुम्हा लोकांना दाखवतो आणि मोठ्या गमतीने सांगतो की ही सासू, ही सून, ही नात आणि ही फिल्मी हिरोईन. तर त्या हेमांगी मॅडमचंच हे सर्व दृश्य आहे की 3 महिन्यामध्ये तप सेवा सुमिरनमध्ये त्यांच्या एजिंगमध्ये किती फरक झालेला आहे. तर अशाच रीतीनं अनिल सूर्यवंशी सांगतात की ते तहसीलदार आणि बेढव आणि चेहऱ्याचे मोठ्या पोटाचे, पण 6 महिन्यानंतर लोक त्यांच्याकडे यायचे मग म्हणायचे की तुमच्या मोठ्या भावाला भेटायचं आहे, कारण त्यांना हा त्यांचा लहान भाऊ वाटत होता. तर अशी ही विद्या डॉक्टर गोपाल शास्त्री सांगतात की मुलींनी नियमितपणे ध्यान केलं आणि सैल कपडे घातले तर PCOD प्रॉब्लेम होणार नाही. आणि म्हणून त्या छोट्याशा पण महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे. आपण जेव्हा या शिबिरात गंभीरपणे हे उपचार ऐकतो तेव्हा आज रस्त्यात चौकात फर्टिलिटी सेंटर सुरू झालेले आहेत.
पूर्वी स्त्रियांना 10-10, 12-12 मुलं होत. आज एक व्हायला 50,000 खर्च येतो. अशा जाहिराती स्टेशनवर धडाधड सुरू असतात. तर त्यांच्या जीवनामध्ये ही विद्या आणि महत्त्वाचं म्हणजे दुपारी जे अंकुरित मूग किंवा मटकी असतं, ही जर असली तर त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि ए पुरवठा होतो आणि सहज गर्भधारणा होतात. आणि हे आपण आता इथे या ठिकाणी अनेक उदाहरणावरून पाहिलेलं आहे. मेरठला मी गेल्यानंतर या उपवास शिबिरमध्ये म्हणजेच एप्रिल 24च्या या 8 ते 16 एप्रिलच्या कालावधीत मी एक अशी क्लिप ऐकली की तप सेवा सुमिरनमुळे त्या कुटुंबियांना 15 वर्षापासून अपत्य नव्हतं. त्यांना इतरही काही व्याधी होत्या आणि सहज छान अशी गोड मुलगी त्यांना आता झालेली आहे. तर अशी ही तप सेवा सुमिरन आणि याच्या आहाराचं हे महात्म्य आहे. नाशिकच्या हेमांगी पाटील मॅडम म्हणतात की त्या स्वतःच काय DMLT आणि फार्मासिस्ट आणि त्यांच्या घरात मिस्टर, त्या स्वतःला आणि त्यांच्या मुलाला गोळ्यांची फॅक्टरी आणि औषधं सुरू आणि ह्याच्या साईड इफेक्टमुळे आयुष्य वाया जाईल याची सुद्धा त्यांना जाणीव. मात्र त्या जीवनात सर्वीकडून हतबल झाल्या होत्या आणि ह्या तप सेवा सुमिरनमुळे त्यांचा पुनर्जन्म झाला संपूर्ण घराण्याचा. आणि भावाच्या आणि वडिलाच्या सहकार्याने दरवर्षी त्या समाजसेवा म्हणून एक शिबिर करतात आणि त्या किती म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या हेतूने करतात याची मला प्रचिती आली आणि ही बाब आपल्या नजरेस आणत आहोत. आता या ठिकाणी आपण पुण्यामध्येच असलेल्या अनिता शिंदे यांना सुद्धा निमंत्रित केलं आहे. त्यांची क्लिप सुद्धा मी जोडलेली आहे. आणि हिपॅटायटिस B असाध्य असा हा काय लिव्हरचा की कसला आजार तो रिकवर झाल्याचं आपण शांतपणे ऐका. अशाच रीतीनं असाध्य आजार ऑटोइम्युन डिसीज गीता सर्जने यांची मराठी भाषेतली 10 मिनिटाची क्लिप आहे. त्यानंतर आपल्या जे स्नायूचे आजार असतात मसल डिसऑर्डर शेगावच्या एका IT इंजिनियरचा अनुभव ऐका. आणि अशाच रीतीनं सोरायसिस दुरुस्त होतो ते या पुण्याच्या शिबिरामधीलच रत्नागिरीच्या मुलाच्याही क्लिपकडे मी आपलं लक्ष वेधत आहोत. तर असे हे सर्व चमत्कारिक अनुभव आहेत. मात्र आज आपण या ठिकाणी विषय घेणार आहोत आणि त्या अनुषंगानं आता डॉक्टर मंडळीकडून काय अपेक्षा आहे